Hello and welcome to Goa 365's News Now. I am Subhashish and these are the headlines. Fresh concerns over private sector job security in Goa. Workers at a Kolwale-based fiberglass unit fear job uncertainty after layoff, reigniting doubts about protection for industrial employees. Mormugao Port Authority sparks outrage in Baina by welding shut a key foot overbridge, just months after blocking access to the loop flyover ramps. Rain clouds gather again. IMD warns of intensified monsoon activity across the country. Goa to see heavy showers through the weekend with a yellow alert in place for Saturday and Sunday. And now for the news in detail. Private sector employment has long been a concern in Goa, so much so that even the Chief Minister has urged Goans to look beyond government jobs. But time and again, cases emerge that raise serious doubts about job security in private industries and the Labour Department's role. One such troubling instance has now surfaced in Kolwale. A glass manufacturing company in Kolvale is facing backlash after reportedly laying off several workers following the shutdown of its furnace. Employees claim they were abruptly sidelined with no clarity on whether the move is temporary or if the services have been permanently terminated. Left in limbo, the workers have now approached the Labour Commissioner's office in Mapusa, demanding answers and action. Officials have acknowledged the complaint and a formal charter of demands is expected to be submitted by July 16th. होता की तुमच्याकडे कोळवलेला एक कंपनी आहे गोवा ग्लास फायबर, त्यांनी अचानक ले ऑफ केलेला आहे लोकांना आणि त्या ले ऑफमुळे लोकांच्या मनात संभ्रम होता की आमची नोकरी राहते, कंपनी सुरू राहणार आहे की कंपनी बंद होणार आहे. त्यात तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी तिकडे फर्नेस थोडंसं लीक झालं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी फर्नेस बंद करण्याच्या नावाखाली लोकांना ले ऑफ केलेलं आहे. तर त्याच संदर्भात आमची गेले 6-8 महिने इथे लेबर कमिशनरच्या ऑफिसला असिस्टंट लेबर कमिशनरांकडे बैठक सुरू होती. त्यांच्या काही चार्टर ऑफ डिमांडची पण बैठक होती आणि त्याच दरम्यान कंपनीने ह्या ज्या स्टेप्स घेतल्या त्याच्यामुळे द पीपल एम्प्लॉयड विथ द कंपनी दे वर अ लिटिल कन्फ्यूज वेदर आर जॉब्स आर गोइंग टू स्टे, की आमची नोकरी राहते की जाते. तर त्या अनुषंगाने आम्ही काल आलो होतो आणि काल आमचं थोडंसं इथे मॅनेजमेंटच्या विरोधात आम्ही एक थोडासा कडक पवित्रा घेतला होता, कारण मॅनेजमेंटकडनं कोणीही डिसिजन मेकिंग अथॉरिटी या मीटिंग अटेंड करतच नव्हतं आणि काल आम्ही थोडासा तो एक वेगळा पवित्रा घेतल्यामुळे आज मॅनेजमेंटकडनं एक डिसिजन मेकिंग अथॉरिटी आलेली आहे. त्यांनी इथे अश्युरन्स दिलेला आहे की आम्ही कंपनी लॉकआउट नाही करत आहोत, आम्ही फक्त ले ऑफ दिलेला आहे जो टेम्पररी ले ऑफ आहे, जो फर्नेस रिबिल्ड होईस्तोपर्यंतचा ले ऑफ असेल, हे त्यांनी लेखी स्वरूपात त्या हिअरिंगमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज प्रलंबित त्यांच्या जे काही मागण्या होत्या त्या या ले ऑफच्याच कारणाने का होईना पण कामगारांची अग्रीमेंट आम्ही येत्या 16 जुलैला साईन करतोय. तर त्या पद्धतीची आज ही बैठक होती. सर कंपनीचं नाव काय? गोवा ग्लास फायबर लिमिटेड. तुमचे किती कामगार आहेत टोटल? किती होते? आमच्याकडे टोटल 148 कामगार सभासद झालेले आहेत. कंपनी त्यांना सुद्धा फार प्रेशर टॅक्टिक्स करून थोडंफार त्रास देण्याचा प्रयत्न करते. बरेचसे इश्यूज आहेत गोव्यामध्ये. मी असं म्हणतो की गोवा गव्हर्नमेंट ही बऱ्यापैकी इंडस्ट्रीला सपोर्ट करते, पण माझं तुमच्या मार्फत गोवा गव्हर्नमेंटला आव्हान आहे की इंडस्ट्रियलिस्टना सपोर्ट करत असताना हे कामगार सुद्धा आपलेच रेसिडेंट आहेत, हे आपले मतदार आहेत. हे गव्हर्नमेंटच्या लोकांनी किंवा इथल्या स्थानिक आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी हे विसरता कामा नये आणि लोकांना वाऱ्यावर सोडून नुसतं कंपनीच्या पाठीत कंपनीला सपोर्ट करू नये, एवढंच मी तुमच्या मार्फत त्यांना आवाहन करू इच्छितो. तुम्ही म्हणालात की त्यांना लेआउट दिलेलं किती काळपर्यंत असेल? आता ह्याच्यामध्ये त्याच्यासाठीच तो संभ्रम निर्माण झाला होता की ले ऑफ देण्यासाठीचा जो काळ आहे तो गोवा ग्लास फायबरने कुठेही काळ मेन्शन केलेला नाहीये आणि त्याच्याचमुळे या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण कायद्यामध्ये काही तरतुदी असतात, त्या कायद्याची संपूर्णपणे पायमल्ली इथल्या बऱ्याचशा कंपन्या करताना दिसत आहेत. मी म्हणूनच म्हणतोय, मागाशी मी जे आव्हान तुमच्या मार्फत करतोय ते आव्हान माझं इथल्या सगळ्या कामगार बांधवांना सुद्धा आहे की तुम्हाला जर कुठे काही त्रास होत असेल तर तुम्ही सुद्धा तो आवाज उठवला पाहिजे. आणि आम्ही आमचे सहकारी गोवा ग्लास फायबरचे जे कमिटी मेंबर्स वगैरे सुद्धा आहेत, जे इथले स्थानिक लोकच आहेत, या सगळ्यांनी जो आवाज उठवलेला आहे तसाच इथल्या प्रत्येक कामगारांनी आपल्या मालकाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि कुठेही जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला तिकडे दाबलं जातंय तर आवाज उठवल्याशिवाय पर्याय नाहीये. Goa's private sector has repeatedly witnessed employees being abruptly laid off or terminated without warning.
And while the government continues to encourage Goans to take up private jobs without stronger job security and renewed faith in the Labour Department, meaningful change still seems a distant goal. Nitiksha Gaukar, Subhashish Kuvekar and Omkar Deshprabhu for Goa 365. We will take a short break. Stay with us. Welcome back. A storm brews in Baina after the Mormugao Port Authority abruptly closed the foot-over bridge, welding shut its gates just months after barring public access to the Loop Port connectivity flyover ramps, citing security concerns. The timing couldn't be worse. With the annual Sapta festival approaching, thousands of devotees rely on this footbridge to navigate the bustling city. Yet local leaders claim they were kept completely in the dark about the closure decision. Local MLA Krishna Sarkar didn't mince words, condemning what he called high-handedness by the Port Authority. The MPA should not test the patience of our people, Sarkar warned, echoing growing frustration among residents. हाय हँडेडनेस एमपीटी पळय करता जाय तेन्ना थंय गेट घाली जाय तेन्ना हे बंद केलें सो एमपीटीन आमकां विकते घेतले काय कितें सो इट इज सो बॅड आज हांगा कितलीशींच बायलां हांगा आमचे लोक हांगच्यान शॉर्टकट पडटा म्हणून ह्या ब्रिजा वयल्यान वतात तेच वेलंकनी चॅपलाचे सगळे डिवोटीज आसा ते हो ब्रिज यूज करपाक थंय वतात आतां सप्ता येता सप्ताचे लोक तेवटेंतल्यान हांगा येतात आनी एमपीटी कोणाक सांगनासतना विदाउट इन्फॉर्मिंग एनी ऑथॉरिटी म्हणजे स्वतः आपूण ऑथॉरिटी जावन सगळें बंद केलें सो वी हॅव टोल्ड देम टू फर्स्ट इमिडिएटली रिमूव दीस ओपन द ब्रिज इन्फॉर्म द म्युनिसिपालिटी हॅव एन इन्स्पेक्शन आणि कितें तुमचो प्लॅन आसा तो आमकां सांगा विदाउट इन्फॉर्मिंग एनीबडी तुम्ही जाय ते करूंक शकना हांगा ऑथॉरिटीज आसा कलेक्टर आसा मामलेदार आसा म्युनिसिपालिटी आसा तुमकां गोड लागना म्युनिसिपालिटीच ऑथॉरिटी जाली म्हणजे तुम्ही जाय ते बंद करता जाय ते हे करता तुमकां खबर नासलें वो अनसेफ आसा काय कितें तो तुम्ही एमएलए खंयचे हांगा 2 एमएलए लागता संकल्प आमोणकर आनी हांव तुम्ही आमकां एक दीस तरी इन्फॉर्म केलें की अशें अशें जाता बाबा आमी बंद करपाक सोदता सेफ्टी मेजर्स घेवपाक सोदता तुम्ही सांगले केन्ना भितर जातले कितें जातलें असो थंय बी ड्रायव्हर इलेवरी जाल्लो पूण आमकां ताणें विचारून आमी सगळ्या लोकांक कॉन्फिडन्सान घेवन आमी केल्लें आज गरीब समाजाचो लोक जो आसा हू कॅनॉट एफोर्ड ट्रान्सपोर्ट ते हांगच्यान चलत वतात आनी तांकां तुमी हे करता वॉट इज युअर तुमचें इंटेन्शन कितें आसा बाबा लो हाका पळया आतां तो पळयता ही कॅनॉट एफोर्ड टू गो बाय टॅक्सी ही कॅनॉट एफोर्ड गो बाय पायलट ताचें घर त्या सायडीन आसा एक पायलट दिल्यार ताका 30 रुपया दिवचे पडटा सो तो 30 रुपया साल्वार करपा खातीर ह्या ब्रिजा वयल्यान वता अशे धाकट्या समाजातल्या लोकांक तुमी सपोज त्रास करपाक लागले हू वील कीप क्वायट नोबडी वील कीप क्वायट तुम्ही वास्कोकारांचे मुरगांवकारांचे स्पेशली तुम्ही पेशन्स पळोवं नाका लोकांक रस्त्यार येवपाक दिवं नाका आमी एप्रिशिएट करता की हांगा तुमचो पोर्ट आसा तुम्ही आमकां बिझनेस जावचो तुमकां सगळें आनी ते जाता जाता आमच्याय लोकांक बिझनेस मेळचो हे आमी जेन्ना मागतात तेन्ना असले हाय हँडेडनेस आनी आपूण स्वताच एक स्वयंभू ऑथॉरिटी म्हणजे आमकां कोड लागना अशें तुमी करचें न्ही अशें केलें जाल्यार लोक रस्त्यार येतले आनी रस्त्यार येतकूच मागीर आमचो परिणाम आमच्या हातान ना केन्नाय एमपीडी शॉकिंग दिता फाटीं गेट घातले ते चोरून घातली रातची घातली कोणाक खबरूच ना मागीर आमी थंय गेले आनी स्टॉप केले म्हणून ती थंय मेरेन उरली नाल्यार केन्नाच ते वयर घालून काबार करपाचें हे पळय आतां पळय हो फूट ब्रिज हो लोकांक खातीर जे गरीब लोक एफोर्ड करपाक जे आमदारान सांगले बस नाल्यार पायलट करूंक शकना ते चलोन हो यूज करता ते कितलीच वर्सां जाली ना हांव म्हणटा बाबा रिपेर करपाचें कितें करपाचें आमकां लेटर करा आमकां लेटर कसो ब्लायंडली तुमी बंद करता पूण तुमकां कोणी दिला जबाबदारी सगळी हांव इतलेंच म्हणटा म्हाका जाल्यार हे सांज मेरेन हे तुमी काडपा जाता जाल्यार आमी ते मोडून काडटले आनी यू मेक अ लेटर टू म्युनिसिपालिटी सेईंग दॅट हो ब्रिज हो हेचेर आहा प्रॉब्लेमॅटीक आहा आमी रिपेर करता म्हणल्यार आनी कितले दीस तुमी लायतले तो रिपेर करपाक कित्याक आमकां लोकांक सांगपाक जाय बाबा हो प्रॉब्लेम आसा आनी इतले दीस लागतले पूण हांव आतां म्हणटा सप्तक लागीं पावला तुम्ही एक सप्तकाच्या पयलीं जाता जाल्यार सप्तक पयलीं करा नाल्यार सप्तक जावन कितें काम सुरू करपाचें आतां काम करा पूण आतां त्या तुमी ओपन करा हांव आमदाराक सांगता तुवें कडक कारवाई करपाची आनी एक्शन घेवपाची आनी हे आतांच्या आतां बेगीन काडून घेवपाचें. This marks a disturbing pattern. Just a day after the much celebrated inauguration of the Loop Port connectivity flyover earlier in January, MPA erected gates blocking public access to both up ramps and down ramps sections, citing security concerns. आता सरांनी सांगल्या त्या प्रमाणे चेअरपर्सन सांगल्या प्रमाणे खरें खबर आमी आतां पळयता आतां हांव सुद्दां आतां पळय असो मांगरांतल्यान असो येयलो आतां पळयता जाल्यार हे नोटीस मारल्या ते आसपा आनी ते आमच्या गरीब लोकांक त्रास हे पळोवपाक गेला न्हू आनी आतां सप्तक येता सप्तक म्हणजे आमचो गोंयांतलो आमच्या वास्को तरी सामको स्पेशल फंक्शन आमचें आनी वेगवेगळ्या गांवांतसून लोक येता न्हू
त्या लोकांक त्रास जावपाचे न्हू ते जाता तितले बेगीन एमपीटी सरान आनी कोणी आहा तेंच्यांनी बेगीनच्या बेगीन कितें आहा ते हे घेवपाचे. आमचो सगळ्या लोकांचो वास्कोकारांचो जावं सगळ्या आख्या मांगरांतले सगळे न्यू वाड्यार पासून सगळ्या लोकांचो सपोर्ट आसतलो. आनी हांव एक भजनी कलाकार सप्तकाचे हांव आतां सुरवात करता. म्हाज्या अंडर जवळ जवळ 400-500 कलाकार आसा. तांकां सगळ्यांक घेवन आमी आमचो MLA सर राजीव आई तेच्या फाटल्यान आसतले. आमी हेच्या फुडें बी कसले आमी आसतलेच म्हणजे आसतलेच. Hiru Mahale, Manish Parab and Arun Naik for Goa 365. Tragedy has struck Karnataka's Hills Wildlife Sanctuary, where a tigress and her 4 cubs were found dead. Officials are now fearing foul play with poisoning suspected. Here's more. 5 tigers, a mother and her 4 cubs were discovered dead during a morning patrol in the Hugam range of the Hills Wildlife Sanctuary, marking the worst loss of tiger lives in a single day at one location in Karnataka. Preliminary suspicions point to poisoning. Forest officials believe the tigress had killed a cow in the preceding days, and the carcass may have been deliberately laced with toxins to bait the big cats. Karnataka's Forest Minister Eshwar Khandre has termed the deaths unnatural and ordered a probe, promising criminal action if poisoning or negligence is confirmed. A high-powered team is collecting samples for toxicology and DNA testing with results expected soon. Karnataka is home to over 560 tigers, the second largest tiger population in India. Conservationists warn that growing human-wildlife conflict, illegal baiting and habitat pressure put iconic species at risk. The bid for Hills to gain full tiger reserve status remains pending for nearly 15 years. Subhashish Govekar and Omkar Deshprabhu for Goa 365. We will take another short break. Stay with us. Welcome back. And lastly, for the weather, multiple weather systems are currently at play across India, sustaining rain activity over large parts of the country. In Goa, conditions are also expected to intensify this weekend, with heavy showers likely over Saturday and Sunday. The IMD has placed the state under a yellow alert for both days. A weather system now extends from Rajasthan to Bangladesh, influencing rain across central and eastern India. Another system from the Arabian Sea passing through Gujarat has merged with it, strengthening overall monsoon conditions. In addition, a fresh circulation is expected to develop over the North Bay of Bengal near Bangladesh and West Bengal around June 29th. This may lead to the formation of a low-pressure area that could bring more rain to the eastern region. In Goa, skies turned overcast on Friday, with conditions pointing to increased rainfall over the weekend. Strong winds may accompany the rain, so caution is advised. For Saturday, the IMD has forecast a maximum temperature of 30 degrees Celsius and a minimum of 25. Goa under yellow alert for Saturday and Sunday. Heavy showers expected in Goa over the weekend. System from Rajasthan to Bangladesh driving rain eastward. Another system from Arabian Sea has merged via Gujarat. Overall monsoon conditions now strengthened. New circulation may form near North Bay of Bengal on June 29th. Possible low-pressure area could bring more eastern rain. Skies turned overcast in Goa on Friday ahead of rain. Strong winds likely to accompany weekend rain in Goa. Saturday forecast, max 30 degrees Celsius, min 25 degrees Celsius. Bureau Report, Goa 365 with inputs from IMD. And with that, we have come to the end of this news bulletin. For more news and updates, log on to our website www.goa365.tv. You can also follow us on Facebook and YouTube at Goa365TV. Until next time, take care, stay safe and keep watching Goa 365.